ती ओटी बांधत असताना मनामध्ये अपेक्षा आहेत की या सगळ्या गोष्टी पूर्ण व्हाव्यात. निश्चित पूर्ण करणारे माझे मामा आहेत. फक्त ऐका, पेशन्स ठेवा, धैर्य ठेवा. पेशन्स इज द सोल्युशन टू एव्हरीथिंग. सगळ्यावरचं धैर्य सर्वस्व साधनम. सगळ्यावरचा मार्ग म्हणजे पेशन्स आहे, धैर्य आहे. तुम्ही म्हणाला आज मागितलं उद्या दान प्राप्त झालं पाहिजे, तसं होणार नाही. त्याच्यासाठी धैर्यच पाहिजे. कारण माझे मामा हे शंभूचा अवतार आहेत. आणि लक्षात ठेवा, माझ्या भगवान परमात्म्याची सेवा, महाविष्णूचा जर पहिला वारकरी कोण असेल तर ते महादेव आहेत. आणि म्हणून या महादेवानी सुद्धा वारी केली, माझ्या मामांनी सुद्धा आयुष्यभर पंढरपूरची वारी केली. प्रत्येकाला विनंती, आता वारी येते की नाही, प्रत्येकानं माझ्या मामांसाठी लक्षात ठेवा, आतापर्यंत मागितलेलं दान जरी मिळालं नसेल तर या व्यासपीठावरून ज्या अर्थी त्यांनी सुचवलंय, कारण हे शब्द माझे नाहीत, निश्चित प्रत्येकाच्या मनोकामना कदाचित वारी केल्याच्या नंतर जर पूर्ण झाल्या तर. म्हणून ऐका ना, थोडं राहिलंय, थोडंसं चालायचंय, थोडंसं चाललं की मनातल्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत. म्हणून ऐका ना, ये गदा वारी करा आयुष्यात. किती चला हो पंढरी जावो, चला हो पंढरी जावो, जीवाच्या जीवाच्या जीव लगा पाओ. चला हो पंढरी जावो, जीवाच्या जीव लगा पाओ. चला हो पंढरी जावो, चला पंढरी जावो, जीवाच्या जीव लगा पाओ, जीवाच्या जीव लगा पाओ. एकदा जाऊया त्या पंढरीला आणि मागूया देवाकडं दान. काय मागायचंय ते दान, ऐका बरं. ते दान हेच मागायचंय, नको मला पांडुरंगा. बघा बरं, ऐका, नको मला पांडुरंगा सोन्या चांदीचं दान रे. काय सांगते लक्ष देऊ नाही का, मागताना देवाकडं मागायचंय, नको मला पांडुरंगा सोन्या चांदीचं दान रे, फक्त पावसाच्या सरीनं भिजू दे तहानलेलं रान रे. ए देवा ऐक, कमरेवरचा हात सोडून ढगाला तू लाव रे. कमरेवरचा हात सोडून आकाशाला लाव तू. ऐका, कमरेवरचा हात सोडून आकाशाला लाव तू. देवा थोडस ढग हलवून, थोडस ढग हलवून पावसाची सरी येऊ दे. आणि ए देवा, अंतकरणातला मोह, अंतकरणातला अहंकार हे सगळं सोडून नको आम्हाला कपडे हे दान, पण ए देवा शेतकऱ्यासाठी पुन्हा मिळू दे. त्याच्या शेताला, त्याच्या पिकाला हमी भाव रे, पिकाला हमी भाव रे, पिकाला हमी भाव रे. म्हणून पावसाच्या सरींनी आता येण्याचं आगमन करावं. मागताना पांडुरंगाला एवढंच मागू, निघालो तुझ्या वारीला. ए देवा निघालो तुझ्या वारीला, अंतकरणामध्ये एकच तळमळे, पुन्हा दुष्काळाचं सावट मात्र आमच्या या महाराष्ट्रावरती येऊ देऊ नको रे, येऊ देऊ नको. म्हणून ऐका, साधू संतांचा पदस्पर्श झाल्यानंतर दगडाचा सुद्धा देव होतो, तर त्यांच्या आशीर्वादानं माणसातला रावण बाजूला होऊन माणसातला माणूस पण जाग व्हावं. नाही देव होता आलं तर किमान माणूस म्हणून तरी जगूया. ऐका, माझे संत सांगतात, काही जरी झालं तरी संतांच्या समागमात गेल्याच्या नंतर श्वान व्हा तेथे, पण भेटेल काय तेथे रामनाम होईल श्रवण. सुंदर ते दान सुंदर ते दान उभे विटेवारे. सुंदर ते दान
Hare
हॅलो आहे संत समागम
घ्यावे त्याचे वारे शनयाती देते राम नाम देते राम नाम होईल घडेल भोजन घडेल भोजन उचिताचे हा घडेल भोजन उचिताचे हा Thank you.
आपण थोडंसं जे आहेत ना त्यांना प्रत्येकाला सांगावं आणि थोडा वेळ ही काम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातुं मुनित्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन हा त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार एकदा जोरदार टाळी वाजवा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच निनी बोलतो वचनी अति भाविका एका जनादणी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल 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 संत समागम एखादी परिभावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आवाज मोकळा करा दादा माझा कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललांबू ठरणारं संत साहित्य ज्यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलं ते माय बापांच्या कर्ण कोराणमध्ये अमृत लहरींसारखं बरसलं ज्यांना ज्ञानेंद्र बोधामृत चंद्र गाथा समुद्र चैतन्य भूषण पाषाण दूषण कथामृत असन आणि जिजाई रमण असणारे देहूचे सुप्रसिद्ध वैराग्य राग रसिक श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा सुंदर असा चार चरणांचा संतांच्या समागमाचं महत्व प्रतिपादन करणारा उत्कृष्ट असा अभंग आजच्या या मासिक भंडारा
उत्सवानिमित्त आजच्या या दिवशी निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंगाचा भाव फार गोड आहे मायबाप. मोजका वेळ हातामध्ये आहे. मला असं वाटतं आपापसात बोलू नका. मामांच्या सेवेकरांना शिस्त सांगावी हा माझा अधिकार नव्हे. कारण मला माहिती आहे तुम्ही आम्ही सगळीच लेकर मामांचे आहे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. त्यामुळं जगद्गुरु तुकोबराय संतांचा अधिकारवाणी न आज आजच्या अभंगातून प्रतिपादन करताय. संत कुणाला म्हणावं? सततम वर्धयन्ते विद्या विनये वृद्धते. संतांचा अधिकार या सगळ्या गुणांनी संपन्न आहे. ज्यांच्याकडे विनय हेच संपत्ती आहे आणि असे असणारे संत माझे जगद्गुरु तुकोबराय. आणि एका संतांनी दुसऱ्या संतांचा अधिकार वर्णन करावा असा गोड अभंग आहे. काय सांगतात तुकोबराय? संत समागम एखादी परी. परी म्हणजे प्रकार. एखाद्या प्रकारानं संतांचा समागम घडावा. आणि हा समागम घडत असताना नेमकं काय करावं? कोणत्या भूमिकेत आपण असावं? व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. संतांच्या समागमात राहत असताना श्वान जरी बनून राहायला मिळालं तरी सौभाग्य आहे. आणि आज तुमचं आमचं सौभाग्य हेच आहे की माझ्या मामांच्या दरबारात आपण इथं उपस्थित आहात. पण हो तुकोबराय, संतांच्या समागमात गेल्याच्या नंतर राहायचं कसं हे पण सांगा. कारण बऱ्याचदा कुठं गेल्यावर काय करावं, कुठं गेल्यावर काय बोलावं, वातावरण बघून ज्याला स्वतःला जगता येतं तोच त्या वातावरणामध्ये टिकू शकतो. म्हणून तुकोबराय सांगा ना मला आम्ही कसं राहावं. तुकोबरायांनी सांगावं. कामारी बटीक सेवेचा सेवक. कामारी व्हा, काम करणारे. बटीक व्हा, बटईनं काम करणारे. सेवेचे सेवक व्हा. सोपा सुलभ शब्द आहे. सेवेचा सेवक. दासाचा दास होऊन राहा. कारण सगळ्यात लहान झालं की देव कडेवरती उचलून घेतो. जेवढं मोठं व्हाल, जेवढं अहंकारानं उन्मत्त व्हाल, तेवढं जगाच्या मालकापासून दूर व्हाल. म्हणून अहंकार विरहित भक्ती करा. पण हो तुकोबराय, आमचा प्रत्येकाचा जो जीव आहे तो इथं सुखाच्या अपेक्षेनं इथं आलेला आहे. आज सुद्धा मामांच्या दरबारामध्ये त्यांचेच विशेषत्वानं रांग आहे. ज्यांना कुठतरी अंतकरणामध्ये संसाराबद्दलचं दुःख आहे. अनेक इच्छा अपेक्षा अपूर्ण आहेत आणि त्या पूर्णत्वास जाव्यात म्हणून एका लेकरानं दुसऱ्या आईच्या जवळ स्वतःचं मनोगत व्यक्त करणारा जो दरबार आहे तो माझ्या मामांचा आहे. आणि आज तुम्ही आम्ही लेकराच्या भूमिकेत आहोत आणि मामा हे आईच्या भूमिकेत आहेत. आणि मग लेकरानं दूध पिण्यासाठी नुसतं रडावं, आईनं त्याचा हट्ट पूर्ण करावा. त्यासाठी माय घड्याळात वेळ पाहत का? तुमच्याकडे वेळ पाहून पाजलं जातं लेकराला दूध. जसं ती आई स्वतःच्या वेळेचा, स्वतःच्या क्षणाचा, स्वतःच्या सौंदर्याचा त्याग करते आणि आपल्या लेकराला अमृताचं पान करते. संत त्याच भूमिकेत आहेत आणि त्याच भूमिकेतून तुम्हाला आम्हाला अमृताचं पान करतात. ते संत आहे. आणि म्हणून माझे तुकोबराय सांगतात, हे जे दुःख आहे या दुःखाची मूळ जे आहे ते संपूर्णतः नष्ट करण्याचं काम संत करतात. आणि एकाच प्रकारचं सुख नाही, सगळ्या प्रकारच्या सुखाची प्राप्ती संत करून देतात. जे शक्य देवाला नाही ते संत करून देतात. म्हणून तुकोबराय सांगतात, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. पण ओ तुकोबराय, नुसती संगत घडेल का? नाही म्हणे. एक आणखीन विशेष लाभ आहे. घडेल पंगती संतांची या. संतांच्या संगतीत गेल्यानंतर सुख तर मिळतच हो, पण पंगत सुद्धा संतांच्या जवळ आहे. आणि म्हणून
माझे तुकोबराय सांगतात तुम्ही संतांचा समागम करा, पण कोणत्या प्रकारानं करा. एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी, श्वान याती विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाचा भाव आपल्या समोर मांडला महिबाब. किम कारण, कोणत्या कारणास्तव उपस्थित आहात हे सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा वाक्याचा आद्य कर्तव्य आणि या न्यायानं अल्पसा परिहार गोड अशा या आपल्या गावामध्ये मासिक भंडारा उत्सव आपण साजरा करत आहात. बाळूमामा स्वामी तरुण मंडळ आणि या मंडळाच्या माध्यमातून आलेली माझ्याकडे ही सेवा. त्याचबरोबर सुंदर अशी साथसंगत आपल्याला उपलब्ध होते, ज्यांनी सुंदर अशी पंचपदी गायन केली. महाराष्ट्रातील गाणं कोकिळा म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं ते बंधुतुल्य असणारे आमचे हरिभक्तीपरायण नितीनजी महाराज खताळ असतील, महाराजांच्या चरणविंदी नतमस्तक होते. त्याचबरोबर सुंदर अशी साथ उपलब्ध होती, ज्यांच्या संस्थेतील श्री जगद्गुरु तुकोबराय वारकरी शिक्षण संस्था हनुमंतवाडी आणि या संस्थेचे अध्यक्ष आमचे हरिभक्तीपरायण बंधुतुल्य असणारे आमचे गोरख महाराज कुंभार असतील, महाराजांच्या चरणविंदी नतमस्तक होते. आज एका बाजूला निवृत्तीनाथ आहेत, एका बाजूला ज्ञानोबराय आहेत आणि एका बाजूला सोपान काका आहेत. आणि मग या सगळ्यांच्या अधिकारवाणीनं, या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज ही छोटीशी मुक्ताबाई इथं कीर्तनाच्या व्यासपीठावरती उपलब्ध होती. तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याचं महत्भाग्य आज या समस्त मंडळाच्या माध्यमातून माझ्याकडे आलं. महत्वाचं म्हणजे छोटंसं रोपटं लावलेलं इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी. 7 दिवसाच्या सप्त्याला सुद्धा जेवढी गर्दी होत नाही तेवढी एका दिवसाच्या मासिक भंडारा उत्सवाला मात्र होते. हे तुमच्या सगळ्यांचं इथं असणारं सहकार्य एकदा स्वतःसाठी सुद्धा जोरदार टाळी. आणि महत्वाचं म्हणजे आजच्याच दिवशी ज्यांनी स्वतःच्या सिस्टीमचा शुभारंभ करावा ते शंभू मंडप साऊंड सिस्टीम सर्व्हिस आपल्या दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. एक सांगू का दादा, आज सुरुवात मामांच्या दरबारातून होते. मामांना एक आजच्या दिवशी मागणं मागते, कारण मागणं हे स्वतःच्या स्वार्थापुरतं मागतो ना ते देव मान्य करत नाही. मागणं ते मागावं जे समाजाच्या हिताचं असावं. संतांनी समाजाच्याच हिताचं मागितलं म्हणून आज या व्यासपीठावरून मामांच्या समोर एक मागणं मागतेय. आज 2 गोष्टींची इथं महत्वाचं कार्यभाग आहे. एक म्हणजे शंभू साऊंड सिस्टीमवाल्या दादांची सुरुवात आहे. दादा, मामांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहावा आणि उत्तरोत्तर आपल्या या कार्यामध्ये आपलं अव्वल स्थानी नाव असावं हा आशीर्वाद मामांच्या चरणावरती यांच्यासाठी मागूया. आणि महत्वाचं म्हणजे आत्ताच मी सांगितलं, ज्यांनी सुरुवात अगदी छोट्याशा, मगाशीच महाराजांचं माझं बोलणं ऐकत होतं, आम्ही गाडीत नितीन दादा होतो, आपण आमचे चैतन्य दादा, अगदी सुरुवात अगदी छोट्यातून आहे. जी लेकरं छोट्यातून मोठी होतात लक्षात ठेवा, त्यांना कायम जगाच्या मालकाचा आशीर्वाद पाठीशी राहत असतो. ज्याची सुरुवातच शून्यात न झाली त्याला पुन्हा शून्यात आल्याच्या नंतर सुरुवात कशी करावी हे सांगावं लागत नाही. ज्यांनी सुरुवात शून्यातून केली आणि आता सध्या YouTube चॅनलमध्ये आपल्याच भागात नाही, नुसत्या तालुक्यात नाही, जिल्ह्यात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं, ओम साई क्रिएशन म्हटलं की सगळ्यात जास्त बाळूमामांची कीर्तनं त्यांच्याच चॅनलवरती पाहायला मिळतात. म्हणून आमच्या चेतन दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि महत्वाचं म्हणजे मृदुंगावरती अक्षरशः सुंदर अशी ज्यांची उपलब्ध साथ होती, आमचे दाजी हरिभक्तीपरायण आमचे महाराज आज इथं उपस्थित आहेत. महाराजांच्याही चरणविंदी नतमस्तक होते. आमच्या महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर सिस्टीम आहे, सुंदर लेकरं आहेत, सुंदर वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये सुंदर असा साज या कीर्तनासाठी इथं उपलब्ध होतोय. सगळ्यांच्या चरणविंदी साष्टांग प्रणिपात. विठ्ठल. समागमातलं महत्व सांगत असताना वेळेच्या मर्यादेमध्ये आपण बोलणार आहोत. बसताना थोडस ताठ बसावं, पाठीचा कणा ताठ असावा, कारण जगाच्या मालकाच्या चरणावरती जी फुलं समर्पित करायची आहेत ती फुलं फ्रेश असावीत, टवटवीत असावीत, ताजी असावीत. कारण सुकलेली फुलं जगाच्या मालकाला चालतच नाहीत. सुकलेली म्हणजे शरीरानं वयस्कर झालेली नव्हे, अंतकरणानं म्हातारी झालेली. शरीरानं आलेलं म्हातारपण एक वेळ चांगलंय,
पण मनाला आलेलं वृद्धपण मात्र फार अवघड आहे मायबा. आणि म्हणून जो फूल खिले हुए होते हैं वो भगवान के चरणों में समर्पित किए जाते हैं और जो फूल मुरझाए हुए होते हैं वो काल रूपी कचरे के डिब्बे में फेक दिए जाते हैं. खूप आयुष्यभर किती जगला याच्यापेक्षा समागम संतांचा झाला हे फार महत्वाचं आहे. आणि माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात यालाच सगळ्यात जास्त मान्यता आहे. काय मान्यता आहे तुम्हाला? समागम कुणाचा होतोय, संगत कुणाची घडतीये. संगानच माणूस घडतो आणि संगानच माणूस बिघडतो. आणि म्हणून संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. काय सांगतात? अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सुधरेगी. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लगे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लगे रे तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी तेरी अच्छी बनेगी, बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तुमचा आशीर्वाद, तुमचा समागम तुमच्या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे. तुम्ही ज्याच्या सोबतीत राहता, ज्याच्या संगतीत वाढता त्याचे गुण आणि अवगुण दोन्ही तुमच्यात येत असतात. म्हणून माझ्या तुकोबराय सांगतात अरे नुसता संतांचा समागम एका भिंतीला झाला तर ती निर्जीव भिंत सुद्धा चालू लागली. इतकंच नाही हो, ज्या खांबाला ज्ञानोबरायांचा समागम झाला, ज्ञानेश्वरी नुसती त्या भिंतीला टेकून ज्या खांबाला माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितली त्या खांबाचं सुद्धा नेवासे येथे मंदिर झालं मायबाप. याच्याही पुढे जाऊन बोलते. ज्या दगडावरती माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी 13 दिवस अनुष्ठान केलं त्या शिळेचं सुद्धा काय झालं? शिळा मंदिर झालं. मग खरं सांगा, जिथं निर्जीव अचेतन वस्तूला सुद्धा चेतना प्राप्त होते, संतांच्या समागमामुळे महत्व प्राप्त होतं, तर तिथं सजीव जीवाला संतांचा समागम झाल्याच्या नंतर देवत्व का प्राप्त होणार नाही? माझे मामा सुद्धा अशाच भूमिकेत आहेत. ज्यांना श्री गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला, पण श्री गुरूंची भेट होण्याच्या पाठीमागचा काही कथाभाग असा आहे. संत हे वरवरून पाहताना तुमच्या माझ्यासारखे दिसतात, पण संतांना बाह्य रंगानं ओळखून उपयोग होत नाही, कारण संत बाहेरनं दिसायलाच माणसासारखे. समुद्र नोहे पैगा, समुद्र नोहे पैगा, समुद्र नदी नोहे पैगा भाषण म्हणून लिंगा संत नवती जगा सारे खे माणसाता सारखे
सारिखे जोरदार टाळी वाजवा आमच्या विशाल दादांसाठी सुद्धा आणि गोड अशी गायनासाठी साथ करणारे आमच्या महाराजांसाठी. समुद्र नदी नो हे पैगा पाषाण म्हणून नये लिंगा आणि संत नवती जगा माणसाच्या सारिखे. माझ्या तुकोबरायांनी तर याच्या पुढं जाऊन एक सुंदर प्रमाण दिलं. सुंदर सांगितलं रे तुमच्या माझ्यासारखे व्यवहार करतात, तुमच्या माझ्यासारखा संसार करताना दिसतात, तुमच्या माझ्यासारखी दिनचर्या करतात. इतकंच नाही, संतांना उपाधीची अपेक्षाच नाही, ते संत आहेत. आणि म्हणून सगळ्या गोष्टींना स्वतःमध्ये सामावून घेतात, ते संत आहेत. माझे ज्ञानोबराय सांगतात, स्वतः भगवान परमात्म्यानं सुद्धा सांगितलं संतांची व्याख्या काय आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रेय करुणा एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. अद्वेष्टा द्वेष रहित सर्व भूतानां मैत्रेय मैत्रीचा भाव करुणे, या करुणेच्या भावानं मैत्रेय करुणा एवच निर्ममो निर्मोहित जीवन जगतात, मोहाच्या विरहित जीवन जगतात, ते संत आहेत. निरहंकार, कुठल्याच गोष्टीचा अहंकार नाही. आणि समानता आहे दृष्टीमध्ये, कुणाकडे पाहण्याची. सुख जरी आलं तरी समानता आहे अंतकरणामध्ये, आणि दुःख जरी आलं तरी समानता आहे, ते संत आहे. आणि म्हणून संतांकडे भेदरहित जीवनच नाही, समानतेनं पाहणारे संत आहेत. जे प्रेम करणे पुत्रासी तेची करणे दासा आणि दासी. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची काही आप परून नाही. चैतन्या जैसा उद्धमाते धरिजे अधमाते अभेरिजे. ऐसे काहीच नेनिजे वसुधा जेवी गायीची तृषारू का व्याघ्रा विष होनी मारू. ऐसे काहीच नेनेची गा करू तो यजैसे. तुम्ही म्हणाल हे सगळं म्हणून दाखवताय, पण काही कळालंच नाही ना आम्हाला. काय सांगितलं तुम्ही? या सगळ्या ओव्यांमधून एकच ज्ञानोबराय सांगतात की इथं संतांच्या जवळ भेद नाहीच, ते संत आहे. आणि म्हणून माझ्या तुकोबरायांचं प्रमाण आहे, संत व्यवहार करताना दिनचर्या करताना तुमच्या माझ्यासारखी करतात. माझ्या बाळूमामांनी सुद्धा तुमच्या माझ्यासारखं जीवन जगले, पण बराच कालावधी जावा लागला मामांना ओळखण्यासाठी. शेजारून गेलो तरी संत ओळखता येत नाहीत, कारण संत नेमके कसे आहेत तुकोबरायांनी प्रमाणानिशी सांगितलं. काय सांगितलं? जगात पिशाच अंतरीक्ष हाना. जगात पिशाच अंतरीक्ष हाना. जगात पिशाच अंतरीक्ष हाना. जगात पिशाच अंतरीक्ष हाना. जगत बेजारा अंतरीक्षाना. जगाच्या पिशाच अंतरीक्षाना. जगाच्या पिशाच जगाच्या पिशाच अंतरीक्षाना. सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. जगात पिशाच अंतरीक्ष हाना. जगात पिशाच अंतरीक्ष हाना. जगात पिशाच अरे बोल. अंतरीक्ष हाना. जगात पिशाच अंतरीक्ष. जगाच्या पिशाच अंतरीक्षाना. जगाच्या पिशाच अंतरीक्षाना. जगाच्या पिशाच अंतरीक्षाना. जगाच्या जगात पिशाच अंतरीक्ष हाना. पिशाच म्हणजे देव, बरोबर की नाही?
हा पिशाचे म्हणजे देव. मग देवाला काय म्हणायचं? तुम्ही जागेवर आहात ना. पिशाच म्हणजे भूत. संत म्हणतात ते भूतासारखे राहतात म्हणजे काही केस जटा वाढवून भस्म अंगाला लाव नाही हो. सांगण्याचा मतितार्थ वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा की संत अगदी साधे राहतात. साधी राहणी, उच्च विचार सरणी. साधं राहणं आहे पण विचार मात्र उंचीचे आहेत. मी कायम एक वाक्य सांगत असते, माणसाच्या शरीरावरचे कपडे मळके असले तरी माणूस मात्र अंतःकरणानं स्वच्छ असावा, तो मळका असू नये. एक वेळ माणसाच्या अंगावरचे कपडे फाटके जरी असले तरी माणूस मात्र विचारांनी फाटका नसावा, तो नेटकाच असावा. आणि म्हणून संत ओळखता येत नाहीत. माझे मामा सुद्धा सर्वसामान्यांसारखा व्यवहार करणारे आहेत. आणि मामांच्या दारात इथं जातीभेद नाही बरं. आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या कीर्तनाच्या ठिकाणी माझ्या पुढं बसणारे आमचे बाबा कबीर मुनीम लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. इथं जातीभेद नाही, इथं सर्व धर्म समभाव. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. यारे लहान तोरा आयाती भलती नारी नारा विचार नलगे छोटा कवनाची. यारे लहान तोरा यारे लहान तोरा. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. सकळासी येथे सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना अधिकार आहे. इथं जातीपातीचा भेद नाही. ज्या कबीर महाराजांचं आदरानं नाव घेतलं जातं ते नुसते कबीर महाराज नाही, संत कबीर महाराज आहेत. लतीफ महाराजांचा सुद्धा इतिहास बऱ्याच जणांना माहिती नाही. नाथ महाराजांवरती ज्या वेळेस आक्षेप घेतला, चारित्र्यावरती ज्या वेळेस आक्षेप घेतला, त्यावेळेस कसं आहे, जो माणूस प्रगती पथावर आहे त्याच्यावरती शिंतोडे उठवणारे असतातच. काय म्हटलं जातं की नाही, काय म्हटलं जातं, जो मार्ग स्वच्छ आहे, निरभ्र आहे, ज्या मार्गावरती कुठंही स्पीड ब्रेकर नाही तिथं हे विरोधक स्पीड ब्रेकर सारखे येतातच. म्हणून माझ्या एकनाथ महाराजांच्या आयुष्यात सुद्धा एक जण ब्राह्मण होता, ज्यानं त्यांच्या चारित्र्यावरती त्यांची ख्याती कमी करता येत नाही म्हणून त्यांच्यावरती चिखलफेक केली, चारित्र्यावरती लांछन लावण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या वेळेस चारित्र्यावरती लांछन लावण्याचा प्रयत्न केला, एका स्त्रीकडे बोट केलं आणि सांगितलं या स्त्रीच्या गर्भात जे बाळ आहे ते नाथ महाराजांचं आहे. नाथ महाराज स्वतः ठामपणे सांगत होते मी निष्कलंक आहे, माझ्या चारित्र्यावरती डाग लावू नका. पण समाज जोपर्यंत आपल्या चारित्र्याची पावती देत नाही तोपर्यंत ऐकेल तो समाज नाही. जिथं सीता मैयाला सोडलं नाही तिथं तुमची आमची काय कथा आहे. आणि मग स्वतःच्या चरित्राचा पुरावा द्यायचा म्हणून माझ्या नाथ महाराजांनी गर्भातील लेकराकडे बोट केलं आणि सांगितलंय सांग तू कुणाचा आहे. आणि त्यावेळेस ज्यानं हा एक कट रचला त्याचं नाव घेण्यात आलं. पण ते गर्भातलं 4 महिन्याचं आत्मलेकरू सांगत होतं मी आमक्या आमक्याचा आहे. आणि जे गर्भातलं लेकरू हे उत्तर देत होतं त्याचं नाव लतीफ आहे. आणि तेच पुढे जाऊन संत पदाला पोहोचलं फक्त नाथ महाराजांचा झालेला समागम. तसं माझ्या बाळूमामांच्या बाबतीत सुद्धा आहे. आज इथं आलेल्या प्रत्येकाच्या कपाळावरती काही ना काहीतरी प्रत्येकाचं नशीब लिहिलेलं आहे. पण गंमत अशी आहे, महत्वाचा कथाभाग असा आहे, अरे ज्यानं भगवान परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक झाला हा माथा इतरांच्या चरणावरती न ठेवता माझ्या मामांच्या चरणावरती ज्यानं हा माथा ठेवला त्यांचा भंडारा कपाळावरती ज्यानं लावला. अरे लक्षात ठेवा, जे देवाला करता येत नाही ते माझे मामा करून दाखवतात. आणि अभाग्याची रेष भाग्यामध्ये पालटते हा माझ्या मामांचा चमत्कार आहे. आज अपेक्षा घेऊन खूप जण आले तो,
आज कीर्तनकारांच्या सुद्धा खूप अपेक्षा आहेत अंतकरणामध्ये. तुम्हाला वाटत असेल आम्हीच दुःखी आहे, इथं सगळे जण दुःखी आहेत. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. इथं आलेला सगळे जण दुःखी आहेत, पण ऐका ना, हे दुःख जिथं समूळतः संपलं जातं ते संत आहेत, ते माझे मामा आहेत. आणि माझे मामा यांनी स्वतः आयुष्यात गुरु करण्याचं ठरवलं. आतापर्यंत सगळ्यांची भूत खेत दुखणी खुपणी मोफत उपचार करणारे माझे मामा. पण एक दिवस मनामध्ये आलं आपल्याला गुरूंची गरज आहे. गुरु बिन कोण बताबे बाट, बडा निकट है ये यमघाट. गुरूंशिवाय ज्ञान नाही. आणि म्हणून गुरूंनी जोपर्यंत ज्ञानांजन डोळ्यामध्ये घालत नाहीत तोपर्यंत ज्यासाठी अवतार कार्य घेतलेले ते पूर्ण होणार नाही. शेवटी ठरवलं आजपासून एक करायचं, जो उपचार केला जाईल त्याचं मोबदला घ्यायचा हे मान्य नाही, पण स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. फक्त एकच हेतू होता, गुरूंची भेट. प्रत्येकाला ₹1.25 ठरला. दोष निवारण करणं, एखाद्याच्या अडचणी मार्गी लावणं, प्रत्येकावरती उपाय म्हणजे मामा काढत होते ₹1.25. बघता बघता बरेच दिवस झाले ना अशीच मेंढर चरायला नेत असताना एके ठिकाणी एक जणानं हाक मारली, ए माझे पैसे दे. माग वळून पाहावं कोण आहे, तर चक्क एक वृद्ध अवस्थेत असणारे एक व्यक्तिमत्व आहे. तेजपुंज चेहऱ्यावरती प्रखर तेज भक्तीचा, वैराग्याचं आणि सामर्थ्य आहे. विचारलं, कोण तुम्ही? मी कोण आहे तर जाऊ दे म्हणे, पण माझे जे पैसे तू मिरवतोयस एवढे दिवस झालं त्या छोट्याशा पिशवीत ते माझे पैसे दे. किती आहेत पैसे? ₹120. काढले ती पिशवी, मोजले. संतांचा अधिकार सर्वसामान्यांना कळत नाही, ते संत आहेत. बरोबर ₹120 निघाले. सांगण्यातला दृष्टांत संपला. त्याच दिवशी ठरवलं, ज्यांना अंतकरणातलं कळतं तेच माझे गुरु होण्यासाठी योग्य आहेत. त्याच दिवशी मुळे महाराजांना गुरु म्हणून स्वीकारणारे माझे मामा आहेत. मग बाकीचे चमत्कार रोज आपण अनुभवतोय. अनेकांचे आजार बरे केले. ज्यांच्या अपेक्षा त्या प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण केल्या. अरे मेलेल्याला सुद्धा जिवंत करतात. हा अधिकार संतांचा आहे. पण हा अधिकार असणारे संत नेमका अवतार कुणाचा आहे? माझ्या संतांचा अवतार, माझ्या मामांचा अवतार हा रुद्राचा आहे. आणि म्हणून रुद्राचा अवतार थोर यो हे राहतो याद मापुरा. उधळून भंडारा हा ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनारा. दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत अंगार. बाळू मामा वैदव 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 ज्ञान मेल्या गेल्या पैदव पैदव पैदव. बाळू मामा वैदव 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 ज्ञान मेल्या गेल्या पैदव पैदव पैदव. हा बाळू मामा वैद दान मेंढा केला पैद पैद. बाळू मामा वैद वैद दान मेंढा केला पैद पैद पैद. सगळ्यांचे हात, सगळ्यांची एक टाळी. हे आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. अरे वा. झांज ढोल वाजतो मामाच्या छबिना गाजतो. झांज ढोल वाजतो मामाच्या छबिना चालतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. आवाज आवाज पकवा जरा पकवा जरा. नागरियाचा हो लगा वनाला पाहू लगा. मामा तुम्ही ये न केलं हो. मामा तुम्ही ये न केलं हो. ऐका बरं, तुमच्या येण्यानं मामा, तुमच्या येण्यानं
जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो जीवनाचं सोनं झालं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हो गुलाबी गुलाबी बाबाचा बेटा गुलाबी बाबाचा बेटा गुलाबी बाबाचा बेटा काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणीवणी राखीतो या राखीतो मेघर राखतो मेंढर राणीवनी राखीतो मेंढर बाळू मामा काढतो या पायाचा काटा केला तर योग्य गतीची प्राप्ती होणार आहे म्हणून तुम्ही संतांचा समागम करा अभंगाचं प्रथम ओ संत समागमी एकदा जोरदार टाळी वाजवा. संत समागम एखादी ये परिभावे त्यांचे द्वारी श्वान याती. संतांच्या समागमात गेल्याच्या नंतर श्वान जरी बनून राहिला तरी सुद्धा तो समागम व्यर्थ जात नाही. आज माऊली मेंढी माऊली सुद्धा माझ्या मामांच्या इथं कायम सांभाळला जातात. तो माझ्या मामाने हिंसा शिकवली नाही. अहिंसेच्या मार्गाने चालणारे माझे मामा आहेत. आणि मला सांगा संतांकडनं वेगळी काय अपेक्षा करणं गरजेचं आहे. जे गरजेचं आहे, जे दुःखाचे निवारण करण्याची अपेक्षा आहे ते सगळं संत पूर्ण करत असतात. संसारातल्या व्यथा सांगता सांगता आपण आपलं आयुष्य शेवटच्या टप्प्यात आणतो. आयुष्य खूप गोड आहे. लाईफ इज सो ब्युटिफुल. वन डे, 1 hour, 1 minute विल नेवर कम अगेन. 1 तास 1 मिनिट
आणि एक दिवस पुन्हा गेलेला पुन्हा भेटत नाही. विल फॉरगेट ऑल प्रॉब्लेम. सगळे डिलीट करा, सगळं पाठीमागं टाका. सगळं टाकून पाठीमागं जर पुढं चाललो तर ते ओझं कमी होतं मायबाप. पण जर ते पाठीवरती ओझं घेऊन जर चालत राहिलो तर त्या ओझ्याचा भार होणार आहे. म्हणून ऐका, संतांच्या समागमात गेल्याच्या नंतर त्यांच्या द्वारातलं श्वान व्हा. अरे माझ्या मामांच्या दरबारातली मेंढी मौली जिच्या गळ्यामध्ये आपण नवसाची ओटी बांधतो, ती ओटी बांधत असताना मनामध्ये अपेक्षा आहेत की या सगळ्या गोष्टी पूर्ण व्हाव्यात. निश्चित पूर्ण करणारे माझे मामा आहेत. फक्त ऐका, पेशन्स ठेवा, धैर्य ठेवा. पेशन्स इज द सोल्युशन टू एव्हरीथिंग. सगळ्यावरचं धैर्य सर्वस्व साधनम. सगळ्यावरचा मार्ग म्हणजे पेशन्स आहे, धैर्य आहे. तुम्ही म्हणाला आज मागितलं उद्या दान प्राप्त झालं पाहिजे, तसं होणार नाही. त्याच्यासाठी धैर्यच पाहिजे. कारण माझे मामा हे शंभूचा अवतार आहेत. आणि लक्षात ठेवा, माझ्या भगवान परमात्म्याची सेवा, महाविष्णूचा जर पहिला वारकरी कोण असेल तर ते महादेव आहेत. आणि म्हणून या महादेवानी सुद्धा वारी केली, माझ्या मामांनी सुद्धा आयुष्यभर पंढरपूरची वारी केली. प्रत्येकाला विनंती, आता वारी येते की नाही, प्रत्येकानं माझ्या मामांसाठी लक्षात ठेवा, आतापर्यंत मागितलेलं दान जरी मिळालं नसेल तर या व्यासपीठावरून ज्या अर्थी त्यांनी सुचवलंय, कारण हे शब्द माझे नाहीत, निश्चित प्रत्येकाच्या मनोकामना कदाचित वारी केल्याच्या नंतर जर पूर्ण झाल्या तर. म्हणून ऐका ना, थोडं राहिलंय, थोडंसं चालायचंय, थोडंसं चाललं की मनातल्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत. म्हणून ऐका ना, ये गदा वारी करा आयुष्यात. किती चला हो पंढरी जावो, चला हो पंढरी जावो, जीवाच्या जीवाच्या जीव लगावो. चला हो पंढरी जावो, जीवाच्या जीव लगावो. चला हो पंढरी जावो, चला पंढरी जावो, जीवाच्या जीव लगावो, जीवाच्या जीव लगावो. एकदा जाऊया त्या पंढरीला आणि मागूया देवाकडं दान. काय मागायचंय ते दान ऐका बरं. ते दान हेच मागायचंय, नको मला पांडुरंगा. बघा बरं ऐका, नको मला पांडुरंगा सोन्या चांदीचं दान रे. काय सांगते लक्ष देऊ नाही का, मागताना देवाकडं मागायचंय, नको मला पांडुरंगा सोन्या चांदीचं दान रे, फक्त पावसाच्या सरीनं भिजू दे तहानलेलं रान रे. ए देवा ऐक, कमरेवरचा हात सोडून ढगाला तू लाव रे. कमरेवरचा हात सोडून आकाशाला लाव तू. ऐका, कमरेवरचा हात सोडून आकाशाला लाव तू. देवा थोडस ढग हलवून, थोडस ढग हलवून पावसाची सरी येऊ दे. आणि ए देवा, अंतकरणातला मोह, अंतकरणातला अहंकार हे सगळं सोडून नको आम्हाला कपडे हे दान, पण ए देवा शेतकऱ्यासाठी पुन्हा मिळू दे. त्याच्या शेताला, त्याच्या पिकाला हमी भाव रे, पिकाला हमी भाव रे, पिकाला हमी भाव रे. म्हणून पावसाच्या सरींनी आता येण्याचं आगमन करावं. मागताना पांडुरंगाला एवढंच मागू, निघालो तुझ्या वारीला. ए देवा निघालो तुझ्या वारीला, अंतकरणामध्ये एकच तळमळ आहे, पुन्हा दुष्काळाचं सावट मात्र आमच्या या महाराष्ट्रावरती येऊ देऊ नको रे, येऊ देऊ नको. म्हणून ऐका, साधू संतांचा पदस्पर्श झाल्यानंतर दगडाचा सुद्धा देव होतो.
तर त्यांच्या आशीर्वादानं माणसातला रावण बाजूला होऊन माणसातला माणूस पण जाग व्हावं. नाही देव होता आलं तर किमान माणूस म्हणून तरी जगूया. ऐका, माझे संत सांगतात, काही जरी झालं तरी संतांच्या समागमात गेल्याच्या नंतर श्वान व्हा तेथे, पण भेटेल काय तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे, रामनामाचं श्रवण घडेल. आणि एवढाच नाही, घडेल भोजन उच्चिष्टांचे. संतांचं उच्चिष्ट म्हणजे संतांनी दिलेला ग्रंथ आहे. ज्ञानोबरायांचं उच्चिष्ट म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. तुकोबरायांचं उच्चिष्ट म्हणजे गाथा आहे. नाथ महाराजांचं उच्चिष्ट म्हणजे एकनाथी भागवत आहे. साधू संतांनी हे जे उच्चिष्ट पाठीमागं ठेवलं ते सेवन करूया. पण ते सेवन करत असताना एकदा पांडुरंगाचं भजन करू. विठोबा रखुमा. संतांच्या साथ लाजू नका. जे काम पदरात पडेल ते स्वीकारत चला. अरे पत्रावळी वाटण्याचं काम असेल, मीठ वाटण्याचं काम असेल, झाडून काढण्याचं काम असेल, अरे मामांच्या दारात केलेली छोट्यातली छोटी सेवा सुद्धा मामांपर्यंत पोहोचते. मनातून केलेला एखादा विचार मामा तेव्हाच पूर्ण करतात ज्या वेळेस समोरच्या बद्दलचं मनातलं वाईट पण निघून जाईल. एखाद्याचं वाटोळ व्हावं ही भूमिका जर अंतकरणात धरून जर मामांच्या जवळ जात असाल तर मामा अंतकरणातल्या कोणत्याच इच्छा पूर्ण करणार नाहीत. अंतकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव ठेवून मामांच्या चरणाजवळ जा. दुसऱ्याचं चांगलं झालेली नजर पाहण्याची जर असेल तर तुमचंही मामा एक दिवस सोन्याहून पिवळं करणार आहेत. म्हणून ऐका, अंतकरण स्वच्छ ठेवा, निरभ्र ठेवा. अरे मामांच्या समोर जाताना सुद्धा स्वाभिमानानं जा, भले गरीब आहे, कारण माझ्या मामांचा वारकरी हा गरीबच आहे. बालाजीला जाणारे श्रीमंत आहेत कारण तो देव सुद्धा श्रीमंताचा आहे. पण जर गरीबाचा देव जर पाहायचा असेल तर एकमेव म्हणजे आदमापुरातला माझा बाळू मामा आहे, जिथं भेद नाही. आणि आज या डोंबाळवाडी गावामध्ये पुन्हा एक आदमापूर निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून जसं प्रति पंढरपूर आहे, प्रति शिर्डी आहे, तसं आजचं हे गाव सुद्धा प्रति आदमापूर आहे. कारण माझ्या मामांचा सहवास तुम्हाला प्राप्त झालेला आहे. म्हणून सहवासामध्ये कमारी बटी कसेवेचा सेवक, दीनपणे रंक ते भले, दीनपणानं राहा, गरीब व्हा, रंक व्हा, दासाचे दास व्हा आणि संतांच्या सेवेमध्ये रुजू व्हा. आणि आता शेवटच्या चरणाकडे माझे महाराज सांगतात, ज्या सुखाची अपेक्षा आहे, संसारातल्या सुखाची अपेक्षा प्रत्येक जीव करतो, पण ऐका ना, संसार म्हणजे केळीचं पान आहे, इकडून शिवलं तर दुसरीकडून फाटतच राहत. खरं सांगा, केळीचं पान शिवता येतं का? येतं का? आणि जर शिवायला दिलंच तर शेवटपर्यंत कीर्तन संपेपर्यंत तरी होईल का शिवून? संसार तसाच आहे मायबाप. किती जरी शिवला, इकडनं शिवला का दुसरीकडनं ठिगळ पडलेलंच आहे. म्हणून ऐका ना, संसारातल्या व्यथा संतांच्या जवळ जाऊन सांगण्यापेक्षा एक सांगा, देवा जे आहे ते स्वीकारतोय, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. आणि एकदा का हा भार त्या आईच्या चरणावर टाकला की मग मगाशी सांगितलं तसं ती माय आपल्याला आपोआप सांभाळते. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची यांनी जोडे सर्व सुख. आणि म्हणून महाराज म्हणतात, हे जे सुख आहे ते संतांच्या जवळ अभंगाचं शेवट. हा तुका मन सर्व सुख आवाज आहे.
भोजन उचिताचे घडेल भोजन उचिताचे हात तेरा मनावर होईल श्रवण तेरा मनावर होईल एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्यांसाठी. माझे महाराज म्हणतात तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या. सगळ्या प्रकारचं सुख प्राप्त होईल, पण त्यासाठी सगळ्यांनी ताठ बसा. आता झालं आपलं कीर्तन मायबाप. बसताना ताठ बसा. डोक्यावरती घ्या माय पदर घ्या. जिच्या डोक्यावर पदर तिलाच नवऱ्याची कदर. तुम्ही काय लागले बघायला? तुमचीनं घेतला का? घेतला तुमचीनं सुद्धा. ऐका, जगाच्या मालकाच्या दारात आहोत. डोक्यावरती पदर घेऊन बसायचं असं म्हटलं जातं. डोक्याला जेवढे केस आहेत, डोक्याला महिलेच्या जेवढे केस आहेत, तेवढ्या पिढ्यांना देवाच्या द्वारात गेल्यावरती आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून धर्ममंडपात बसताना डोक्यावरती पदरच घेऊन बसायचं. आत्तापर्यंत बसला नसाल, माहिती नसेल, पण इथून पुढं सुद्धा लक्षात ठेवा, डोक्यावरती पदर घेऊन बसायचं. जे धार्मिक कार्य आहे आपल्या डोक्यावरती पदर असावा, आणि डोक्यावरती पदर असला की तेवढ्या पिढ्यांना जगाच्या मालकाचा आशीर्वाद प्राप्त होतो. विनंती बसताना ताट बसा. झालं आता ऐका, बसा. तुमच्या महत्वाचं सांगणार आहे. मग काय इतका वेळ काय वेगळं चालू होतं का म्हणा? ऐका, अंतःकरणामध्ये प्रत्येकजण काही ना काहीतरी आशा अपेक्षा घेऊन आला. डोळे झाका. आता मनातली ती अपेक्षा शुद्ध सात्विक भावानं माझ्या मामांच्या जवळ मागूया. मला माहिती एवढ्या सगळ्यांचं दान मागलेलं पूर्ण करायची म्हणजे ताकद फार मोठी आहे माझ्या मामांची. त्यामुळे डोळे झाकूया, पाठीचा कणा ताट ठेवूया, आणि जगाच्या मालकाच्या जवळ ती आई आहे, आणि लेकरानं आईच्या समोर मागितलेलं दान आई कधीच नाही म्हणत नाही. जर ते त्याच्या हिताचं असेल तर 100% ती माय तो हट्ट पूर्ण करते. पण त्यासाठी सगळ्यांनी ताठ बसूया, डोळे झाका, आणि एकदा मामांची मूर्ती डोळ्यासमोर आणा. आणि ती मूर्ती डोळ्यासमोर आणत असताना हात जोडून लेकराच्या भूमिकेतून आईजवळ मागणं मागताना लढीवाळपणे मागा. आणि हे मागणं मागितल्याच्या नंतर मी जे सांगेन ते फक्त 3 वेळा म्हणायचं, आणि कीर्तन आपण संपवणार आहोत. बसताना ताट बसा, झाका डोळे, आणि मागा तुमच्या मनातलं काय आहे ते. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता मी जे म्हणते त्याच्या पाठीमागं म्हणा बरं. ओम श्री सद्गुरु बाळू मामाय नमः. ओम श्री सद्गुरु बाळू मामाय नमः. ओम श्री सद्गुरु बाळू मामाय नमः. आज जे लेकरांनी मागितलं त्या प्रत्येक लेकरांची इच्छा अपेक्षा मामा पूर्ण व्हावी. प्रत्येकाच्या आयुष्यातली संकट बाजूला व्हावीत, आणि आयुष्यातल्या प्रत्येक इच्छा ज्या तुमच्या हिताच्या आहेत त्या मामांनी पूर्ण कराव्यात. कारण संतांच्या जवळ सुख आहे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या. तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे. त्यामुळे ऐका, शुद्ध सात्विक विचारानं जीवन जगूया. बोलताना सुद्धा चांगलं बोलूया. आपल्या बोलण्यानं एखाद्याच्या हृदयावरती कुठंही व्रण होणार नाही याची काळजी घ्या. कारण शब्दांनी झालेली जखम आयुष्यभर विसरता येत नाही. म्हणून कबीर महाराज म्हणतात, ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय, और को शीतल करे आप ही शीतल होय. झालेली सेवा साधू संतांच्या माझ्या मामांच्या चरणावरती समर्पित करूया. आणि हा विठ्ठल जय जय. हा
बोलिले कुरे बेडी वाकोडी भूतर करा क्षमा पराध महाराज अधिकार मी आपण श्री अद्वैत परायण मुरलीधर महाराज अतिशय गोड गायन या ठिकाणी केलेलं. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी जोरदार टाळी ग. आणि नितीन महाराज खताळ यांनी अतिशय गोड असं गायन केलं. एक बार त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजा. आमचे विशाल महाराज आज वेळात वेळ काढून आले बरं का मामांच्या सेवेसाठी. एकदा आमचे जीवलग मित्र एकदा जोरदार टाळी वाजा. लय माझा जेव्हा भावाचा माणूस बरं का, राजा माणूस मानाचा. आणि पाकिटाचा अजिबात बघत नाही बाबा. हा मी काकांना विनंती करतो, काका 1-2 मिनिटासाठी उभे राहा. ऐका, ताईंनी मगाशी सांगितलं की वारीचं महत्त्व काय असतं. तर लंडनवरून काही लोकांनी, आपल्या भारतीय लोकांनी लंडनवरून विश्व मौली ज्ञानोबारायांचा सोहळा पंढरपूरला त्यांनी काढलाय. कुठून? लंडनवरून. माझी विनंती आहे, आपण चंदनवनवर तरी कमीत कमी इथून तरी निघू. आणि मग तो कुठून निघायचे त्याची तारीख सांगतो. तारीख आहे 15 जुलै. 15 तारखेला बारामतीतून माझ्या बाळूमामांचा सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये ज्यांच्या वतीनं सोहळा संपन्न होतो, चालतो, ते आमचे गणेश काका. खास बारामतीतून बाळूमामांचा रथ पंढरपूरपर्यंत नेतात ते. जर या रथामध्ये आणि या सोहळ्यामध्ये जर कोणाला या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर निश्चित त्यांनी काकांशी संपर्क साधाय. रामकृष्ण हरी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही म्हणताल पैसे पैसे पैसे. 1ही रुपया फी नाही, फक्त सेवा. फी नाही भरायची, फक्त जोरात दणकून हाणायचं आणि बाळूमामाच्या नावानं चांगलं म्हणायचं. हसतात लोक. तर सर्वांनी आवर्जून यायचे, त्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. अजून काय राहिले का? बोला. या ठिकाणी सर्वांचा वेळ न घेता चालू असलेला बाळूमामांचा हा नामजप म्हणा, भंडारा म्हणा, उत्सव फार मोठा. या गावाचं नाव आजपर्यंत ऐकलं होतं, ते अस्तित्वात पाहायला मिळालं. त्याप्रमाणे सप्ताहालाही पाठीमागे सप्ताह भरतो मला वाटतं. अमोल सुळ महाराजांचं कीर्तन होतं, त्यावेळेस सर्वजण आम्ही आलो होतो. पण सांगण्याचा अर्थ असा आहे की हा दिंडी सोहळा प्रतिवर्षी निघतो. चालू असणारं वर्ष 4थं आहे. त्याप्रमाणे याच्यामध्ये कोणीही रुपया आम्ही कोणाला देतही नाही, कोणाचा घेतही नाही, नाही का. विनामूल्य सोहळा आहे, कोणत्याही प्रकारची बिशी नाही. फक्त वारीच्या नियमाप्रमाणे चालावं. येणाऱ्यांनी ही विनंती. बरोबर सगळी सुखसुविधा असते, ॲम्ब्युलन्सपासून डॉक्टरपासून सगळी सोय तुमची केली जाते. फक्त तुम्ही मामांच्याच शब्दावर चालायचं, मामांच्याच आधारावर पुढे यायचं, ही नम्र विनंती. आणि गोरख महाराजांची संस्था आपल्याबरोबर कंटिन्यू असते. 4ही वर्ष झालं आहे, ह्याही वर्ष आहेत, पण ते जमल असं येतात मुलांच्या शाळा असल्यामुळं. ठीक आहे. या ठिकाणी माऊलींनाही नमस्कार, चरणावरती वंदन. सुंदर कीर्तन सेवा. कारण कुठेही गेलं तर मामाच्या फडावा आवाज दणका असल्याशिवाय मेळ बसत नाही. तसं सगळीकडेच आहे, नाही का. मोरे मामा तुमच्या गावातल्या आमच्या दिंडी सोहळ्याबरोबर असतात. गावातील बरीच मंडळी असतात. जरी माझा संपर्क कमी जास्त पडला कुणाला तरी मोरे दादा आहेत, आमचे शिंदेवाडीचे आहेत, किंवा गोरख महाराज कुंभार आहेत, कुणाशीही संपर्क साधा. आणि स्वतः या ठिकाणी बरेच वेळ आलेलो आहे. तुम्ही उठा मामा, तुमच्या लक्षात येईल, उठून उभं राहा. हा माणूस कंटिन्यू आमच्या संपर्कात असतो. यांच्याशी जरी संपर्क केला तुमच्या गावातला तरी चालतंय. ठीक आहे. सर्वांना जय बाळूमामा.